नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या पेपर फुटीचे खूप काही प्रकरणं आपण बघतोय आणि या संदर्भात आता जे काही स्पर्धा परीक्षा होत आहेत त्या स्पर्धा परीक्षांसंदर्भात होणाऱ्या पेपर फुटी व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यानुसार या परीक्षांमध्ये पेपर फुटी, कॉपी किंवा अन्य मार्गाने गैरप्रकार करणाऱ्यांना 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतची दंडाची तरतूद असलेल्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून याबाबतचे विधेयक याच अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस आता आपल्याला सगळ्यांना समाज माध्यमांमधून कळाली आहे। तर नीट UGC परीक्षेतील घोटाळ्यांसंदर्भात देखील स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच एक कायदा केला होता। त्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील बनवला होता। राज्यात यापूर्वीच फेब्रुवारी 1996 मध्ये महाराष्ट्र विद्यापीठांच्या मंडळांच्या व इतर विनिर्देश परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध आणि अधिनियमात सुधारणा करून हा कायदा सुरू करणार असल्याचा राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आला आहे। मात्र 1982च्या कायद्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या गैरप्रकारांबाबत तपशील तरतुदी नाहीत। तसेच हा कायदा केवळ राज्य परीक्षा मंडळ आणि विद्यापीठांच्या परीक्षांसाठी लागू असल्याने त्यातील शिक्षेच्या तरतुदी कमी आहेत। त्यामुळे स्पर्धा परीक्षांमधील जे काही गैरप्रकार आजकाल आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी आता कठोर शिक्षेची तरतूद असलेला नवा कायदा करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। त्यानुसार आता एक समितीच्या अहवालाची प्रत आली आहे आणि त्यानुसार आता देशात सध्या केंद्र सरकारच्या प्रमाणे उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, बिहार, राजस्थान राज्यांनी स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारात नियंत्रण आणण्यासाठी कायदा केलेला आहे। राज्यात मध्यंतरी स्पर्धा परीक्षांमधील झालेल्या गैरप्रकारांबद्दल सरकारने लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली होती। या समितीने स्थापन केलेल्या आणि दिलेल्या अहवालानुसार केंद्र सरकारचा नवा जो कायदा आहे यांचा विचार करून सरकारने राज्यातील स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालणारा कायदा तयार केला आहे। या कायद्याच्या कक्षेत MPSC प्रमाणे शिक्षण विभागाच्या शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक पात्रता परीक्षेत तसेच सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, गृहनिर्माण, महसूल आदी विभागांच्या पदभरतींसाठी होणाऱ्या परीक्षांसुद्धा नव्या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत आणि याचा फायदा आपल्या आता सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे जे काही क्लास 3 पासून क्लास 4 पासून एक्झाम देत असतात। आता या कायद्यानुसार उमेदवाराने स्वतःच्या किंवा इतरांच्या सहाय्याने स्पर्धा परीक्षेत नक्कल करणे, तोतया उमेदवार परीक्षेला बसवणे, पेपर फुटी किंवा उत्तरपत्रिका दुसऱ्याला पुरवणे, कॉपी पुरवणे, परीक्षार्थीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणे, गुणवत्ता यादीत फेरफार, परीक्षार्थ्यांची बनावट प्रवेशपत्रे, संगणक नेटवर्क किंवा सिस्टीममध्ये फेरफार करणे, परीक्षेबाबत बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक करणे आदी बाबींचा या कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तसेच या कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास किमान 3 वर्ष आणि कमाल 10 वर्षाची शिक्षा आता याच्यात नमूद करण्यात आली आहे। उमेदवार किंवा पेपर सेटर यांनी परीक्षेत गैरप्रकार केल्यास त्यांना 10 लाखांपर्यंतच्या दंडासह 3 ते 5 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद या कायद्यात आता होणार आहे। आता हा जो कायदा आहे हा कायदा क्लास 4 पासून तर तुम्ही UPSC एक्झाम देतात तोपर्यंत आहे। याच्यात MPSC पर्यंत आपला राज्याचा कायदा असणार आहे, त्याच्यावर गेलं तर केंद्राचा कायदा आणि जे काही UGC, TET किंवा जे आपले नीटचा पेपर झाला आता त्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे। ही एक चांगली बातमी आहे। फक्त आता याला जे काही बायपास करणारे लोक आहेत किंवा सपोज कायदा असला म्हणजे कायद्याला एवढं नाही भीत लोक, त्याला जर कठोर शिक्षेची कार्यवाही अजून केली आणि 2-3 लोकांवर जर हा कायदा अंमलात आणला तर नक्कीच भविष्यामध्ये याच्यावर कोणीही विचार करणार नाही पेपर फुटीचा आणि जे काही आपले गरिबांचे लेकरे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। धन्यवाद।